दीप्ती शर्माने बॉल टाकला. समोर साऊथ आफ्रिकेची प्लेअर बॅटिंग करत होती. तिने जोरात शॉट मारला. सगळ्यांना वाटलं की सिक्स जाईल म्हणून सगळ्यांच्या नजरा आकाशात होत्या आणि तेवढ्यात इंडियाच्या वुमन टीमची कॅप्टन हरमन कौर यांनी कॅच पकडला आणि भारताने म्हणजेच भारतीय महिला क्रिकेट टीमने एक नवीन इतिहास रचला. नमस्कार, मी अभिजित आणि वर्ल्ड कपच्या या जल्लोषामध्ये आपण इंडियन वुमन क्रिकेट टीमबद्दल जाणून घेणार आहोत. टीमने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता वर्ल्ड कपबद्दल तर आपल्याला माहिती पडलं, पण भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासाबद्दल आज काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. कहाणी सुरू होते 1973 पासून, जेव्हा वुमन क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. त्यानंतर 1976ला पहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळण्यात आली. त्यानंतर 1978ला पहिली टेस्ट मॅच खेळण्यात आली. पण हे इतकं सहजासहजी घडलं नाही. भरपूर स्ट्रगल आणि अनेक चॅलेंजेसला तोंड देऊन आज हा जल्लोष साजरा केला जातोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसल्याही प्रकारचं फंडिंग नसताना सुद्धा तेव्हा क्रिकेट मॅच खेळल्या गेल्या. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक सामाजिक अडचणींना, अनेक सामाजिक द्वेषाला सामोरं जाऊन महिलांनी क्रिकेट खेळण्याचं साहस केलं. कसलाही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणतंही मीडिया कव्हरेज नव्हतं. या सगळ्या चॅलेंजेसला सामोरं जाऊन म्हणजे आपल्याकडं म्हटलं जातं की मुलीने 7च्या आत घरात यावं, पण कालचा जो वर्ल्ड कपचा जल्लोष साजरा केला तो सर्व महिलांनी रात्री 12च्या ठोक्याला साजरा केला. इथूनच आपल्याला समजतं की प्रगती, इंडियन वुमन क्रिकेट टीमची जी प्रगती झाली ती टप्प्याटप्प्याने झाली. एकदम अचानक आपण उठलो आणि आपल्याला वर्ल्ड कप हातात मिळाला असं नाही, मोठा स्ट्रगल आहे. हा इतिहास जाणून घेताना काही महिला क्रिकेटर्सची नावं जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये शांता रंगास्वामी ज्या पहिल्या कॅप्टन होत्या, डायना एडुलजी ज्या लेफ्ट स्पिनर होत्या, सुधा शहा ज्या विकेट किपर होत्या. या महिला फक्त प्लेयर्स नव्हत्या, तर त्यानंतरच्या प्रत्येक प्लेअरसाठी एक दिशादर्शक आणि इन्स्पिरेशन होते. 21वं शतक येता येता महिला क्रिकेट टीममध्ये आपल्याला खूप सारा प्रोग्रेस बघायला मिळाला. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एकापेक्षा एक भारी प्लेअर टीममध्ये सामील झाला. जसं की मिथाली राज, हरमनप्रीत कौर, झुलन गोस्वामी, स्मृती मंधाना. या टीमने अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले, अनेक नवीन रेकॉर्ड सेट केले. 2017च्या वर्ल्ड कपमध्ये तर फायनलपर्यंत पोहोचले, पण इंग्लंड विरुद्ध 9 रनाने पराभव पत्करावा लागला. पण तिथेच ही टीम थांबली नाही. जिद्द, चिकाटी आणि भारताला जिंकवायचंच आहे ही प्रेरणा घेऊन 2025चा वर्ल्ड कप आज आपल्या हाती आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासामध्ये भारतीय टीम ही दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये होती आणि पहिल्यांदा इंग्लंड विरुद्ध आणि आता साऊथ आफ्रिकेविरुद्ध. 299 रनांचं टार्गेट साऊथ आफ्रिकेला दिल्यानंतर 52 रनांनी भारतीय महिला टीमने वर्ल्ड कप जिंकून एक इतिहास रचला आहे. त्याबद्दल भारतीय महिला टीम आणि आपण सर्व भारतीयांना शुभेच्छा. स्वप्न बघा आणि त्यांच्या मागे धावा. हार न मानता कष्ट करा, आत्मविश्वासाने पुढे जा. तुम्ही निश्चित केलेलं ध्येय, बघितलेलं स्वप्न कितीही बंधनं असली तरी थांबवू नका, त्या दिशेने प्रवास चालू ठेवा. कारण की ज्या क्षणी तुम्ही ती पराजयाची लाईन क्रॉस करून विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू करतात, तेव्हा जे लोक तुम्हाला थांबवत होती, तुम्हाला टोकत होती किंवा मागे ओढत होती, तीच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. त्याच्यामुळे तुमच्या भावी प्रवासासाठी, या संघर्षमय प्रवासातून आपण जे शिकलोय, माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट टीमला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.